जोश पाहून तर मी तर दंगच राहिलो. त्यानंतर दादानं गुलाल उडवणं चालू केलं आणि एक एक पथक राजकमलवर येऊन वादन सादर करत होतं. हे दोघ जण कर्तब दाखवत होते. त्यानंतर महादेवाची पिंड एवढी भारी दिसत होती की काय विचार. सर्वात भारी तर महादेव आणि बाल गणेश दिसत होते. मग काय राजकमलवर पथकांचे वादन चालू झाले. मग काय तिथून निघालो. राजाची आरती चालू होणार होती. ताई खूप सुंदर दिसत होती. मग काय एवढी मोठी गर्दी ओलांडून मी पोहोचलो राजाजवळ. त्यानंतर महाआरती चालू झाली. राजाची आरती झाली आणि फटाके फुटणं चालू झालं. विदर्भाच्या राजाची आरती